Good morning. 2.4. Have you earned your tomorrow? 12th English. This is the poem written by Edgar Guest, American poet. And the most important thing to say about this poem, poet want to say us to do something each and every day, to good deeds that you will respected or you will be honored tomorrow. पोएट ह्या पोएममध्ये हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे तुम्ही उद्याचा दिवस कमवलात का. यांचा अर्थ असा आहे की जर आपण आज एकदम चांगल्या पद्धतीने वागलो किंवा माणुसकीने वागलो किंवा इतरांना मदत केली, कोणाला तरी आपण आनंदित केलं, ओके, कोणाच्या तरी आपण उपयोगात पडलो, तर आपला उद्याचा दिवस हा देव देतो आणि तो उद्याचा दिवस आपल्या हक्काचा असतो असं पोएटला म्हणता येते. हॅव यू अर्न युअर टुमॉरो, उद्याचा दिवस तुम्ही येणारा कमवलात का. आता हे आपल्याला समजतं की आपले उद्याचे दिवस आपोआपच येतात आपल्या जिंदगीमध्ये, तर आपल्याला काय कमवायची गरज आहे असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो, हो की नाही. आता आजचा गेलेला दिवस उद्या परत येतो, उद्या गेला की परत उद्या येतो, असे दिवस येत राहतात, आपोआपच दिवस येत राहतात. परंतु पोएटचं म्हणायचं की आपला दिवस कोणता असतो, त्या दिवशी आपला मान सन्मान झाला पाहिजे, आपल्या हक्काचा दिवस असतो, तो दिवस कमवायचा असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. तर चला बघूया. फर्स्ट लाईन, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्ही असं काय केलात का किंवा तुमच्या जाण्यावरून किंवा येण्यावरून कोणी आनंदित झाले का. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्ही एका व्यक्तीच्या मार्गासमोरून किंवा एका व्यक्तीच्या समोरून गेलात, तर एखादा व्यक्ती तुमच्या जाण्यावरून किंवा येण्यावरून ज्यावेळेस तुम्ही पास्ट हिज वे म्हणजे तुम्ही झाला किंवा तिथून गेलात किंवा आलात, त्यावेळेस तो व्यक्ती तुमच्या येण्यामुळे किंवा जाण्यामुळे आनंदित झाला का, हॅपियर. दुसरा प्रश्न विचारतो, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. कोणीतरी आठवण करते का तुमची की ज्याला तुम्ही बोललात आज, है ना. आज दिवसभरातून तुम्ही कोणाला तरी बोलला असताल आणि तो व्यक्ती तुमची आठवण करतोय का, अरे हा व्यक्ती मला भेटला होता. म्हणजे असं काय आपल्याला बोलता आलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कोणतरी आठवण करेल, है ना. आता रोज लोक येतात, नमस्कार चमत्कार आपल्याला बोलतात जातात, मग तेवढं आपण लोकांच्या लक्षात थोडी ठेवतो, है ना. असं काहीतरी तुम्ही हेल्प केली पाहिजे, असं काहीतरी तुम्ही बोललं पाहिजे जेणेकरून तो तुम्हाला कमीत कमी एक दिवस तरी तुम्हाला आठवणीत ठेवेल, असं पोएटला. असे प्रश्न पोएटने भरपूर विचारले आहेत. ॲक्च्युली ह्या पोएटमध्ये दोन स्पीकर, एक स्पीकर आहे पोएट आणि यू म्हणजे आपण रीडर, आपला तो पोएट विचारतोय क्वेश्चन, ओके. तर तिसरा क्वेश्चन बघा, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. तो सांगतो आता ठीक आहे, तुम्ही ह्या दोन्हीपैकी जर काही केला नाहीत, पहिली गोष्ट कोणती की तुमच्या जाण्यामुळं कोणी आनंदित झालं नाही किंवा तुमच्या बोलण्यामुळे कोणी आजपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवलं नसेल, तर दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस तर गेला, संपला. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. कसा गेला हा टॉयलिंग टाईम म्हणजे स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. आपण दिवसभरात काय आपापले कामं करतो, कोणी नोकरी करतं, कोणी शेती करतं, कोणी बिझनेस करतं, है ना. हे टॉयलिंग टाईम म्हणजे आपल्या जे रोजचे नियमाचे काम असतात, आपण जे आपल्या पैसा कमवण्यासाठी लोक करतात, नोकऱ्या करतात, हे हार्ड वर्क करतात, तर आपला दिवस असाच गेला. इट्स टॉयलिंग टाईम टू थ्रू. आता असेच टाईम आपण परिश्रम करण्यात घालवतो. इज देअर एनीवन टू अटर नाऊ काइंडली वर्ड ऑफ यू. समजा तुम्ही इतरासाठी नाही काय केलं, परंतु इज देअर एनीवन टू अटर नाऊ काइंडली वर्ड ऑफ यू. तुमच्यासाठी कोणी आहे का असं जे काइंडली बोलतं, म्हणजे तुमच्याशी कोणी आहे का असं की जो तुम्हाला काइंडली बोलतो, दयाळूपणाने किंवा रिस्पेक्टिव्ह बोलतं. इज देअर एनीवन, ओके. पोएटला सांगायचे की जर तुमच्यामुळे इतर कोण आनंदात नाही झालं किंवा तुम्हाला कोण लक्षात नाही ठेवत, तुम्ही तर असे दिवस घालवले,
परिश्रम करण्यामध्ये. आता तुमचा हा दिवसभर परिश्रम केलेला उपयोग काय? ओके. टॉयलिंग टाईम तुम्ही घालवला. मग त्याच्यामुळे तुम्हाला कोणी आलं का जवळ? तुम्हाला बोललं का थँक किंवा तुम्हाला काय थँक असे एक्सप्रेशन काइंडली वर्ड तुम्हाला कोणी बोललं का? इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? असा क्वेश्चन पोएट विचारतो. म्हणजे आपण ते रोजच्या तर रोजचा नियम नोकरी वगैरे करतो. रोजचं काय कोण थँक बोलणार आहे आपल्याला? आहे ना. समजा घरचे फॅमिली मेंबर जरी काय बोलतील का? थँक आज तुम्ही नोकरी केली म्हणून? नाही. म्हणजे रोजच्या नियमामध्ये, रोजच्या नोकरीमध्ये, रोजच्या परिश्रमामध्ये आपल्याला तसं कोणी प्रतिसाद देत नाही. ओके. इज देअर कधी आपल्याला कोण काइंडली वर्ड बोलेल? ज्यावेळेस आपण एखाद्याला मदत केली असेल, आपण एखाद्याला चांगलं वागलं असेल, तर तो आपल्याला चांगले प्रतिशब्द किंवा चांगला प्रतिकार करेल, उत्तर देईल. ओके. तर डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू कम अलॉंग? आता दिस अगेन क्वेश्चन इज डिफरंट. ओके. पोएट से दॅट डिड यू गिव्ह अ चेअरफुल फिलिंग? हिअर चेअरफुल ग्रीटिंग. चेअरफुल मीन्स हिअर आनंदी, हौशी. ओके. ग्रीटिंग म्हणजे भेटणे. तर एखादा मित्र तुम्हाला भेटला. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू कम अलॉंग? ओके. एखादा मित्र तुमच्या समोरून आला आणि अचानक तुम्ही त्याला अरे वा उत्साहाने भेटलात. असं होतं ना कधी-कधी एखादा मित्र येतो. ओके. अगोदर असं कसं होतं ज्यावेळेस एखादा मित्र भरपूर आपला जवळचा असेल आणि तो भरपूर दिवसांनी आपल्याला भेटला असेल, तर आपण आनंदाने त्याला जाऊन भेटतो. ओके. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग? असं पोएट विचारतो. जर तुम्ही असं केलात एखाद्या मित्राला भरपूर उत्साहाने आनंदाने भेटलात का? असं विचारतो. और चार्लीस शॉर्ट. आता किंवा चार्लीस म्हणजे इथे रूड. जर तुम्ही तसं आनंदाने त्याला भेटला नसताल तर तुम्ही का उद्धटपणा दाखवलात का? और सॉर्ट ऑफ हाऊडी. हाऊडी मीन्स हिअर काय? इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. आपण मित्राची भेट. आता फॉर्मल म्हणजे काय? हाय हॅलो गुड मॉर्निंग असं आपण बोलतो. हाऊडी म्हणजे इन्फॉर्मल वे आहे ना. आपण मजा करून किंवा मस्ती करून मित्राला भेटतो आहे ना. त्याला आणायचं हाऊडी. और चेरिश सॉर्ट ऑफ हाऊडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. का तुम्ही असं केलात का? थ्रॉंग म्हणजे गर्दी, ते लोकांची गर्दी, किंवा व्हॅनिश म्हणजे डिसअपिअर होणे. ओके. आता एखाद्या मित्राला आनंदाने भेटला नाहीत, तर मग तुम्ही त्यांना रुद्धरपणा दाखवलात का? किंवा असं इन्फॉर्मल वे हाय हॅलो करून परत तुम्ही एका गर्दीमध्ये डिसअपिअर झालात का? गायब झालात का? है ना. असं कधी होतं ज्यावेळेस एखादा मित्र येतो, आपल्याला त्याचं भेटायचं नसेल, तर आपण त्याला न पाहण्यासारखं करतो आणि पटकन एखाद्या गर्दीमध्ये घुसतो, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला भेटणार नाही परत. असं काही तुम्ही केलात का? असं पोएट म्हणतो. आता दोन प्रकारचे वागणे आहेत. एक तर आपण मित्राला आनंदाने भेटतो, आनंदाने त्याचं स्वागत करतो. दुसरं मित्राला बघून आपण उद्धटपणाने काय इन्फॉर्मल वे आणि हाय हॅलो करून फक्त त्याला न बघितल्यासारखं करून किंवा तसंच आपण गर्दीमध्ये घुसतो. ओके. न बघितल्यास नजरअंदाज करून. असं तुम्ही केलात का? सो वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. आता तुम्ही ज्यावेळेस असं रस्ट अलॉंग द वे, त्याच रस्त्याने तुम्ही जर जाताय, त्यावेळेस तुम्ही कधी सेल्फिश झालात का? स्वार्थी. ओके. पोएटला म्हणायचे की तुम्ही सेल्फिश झालात का? वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. ओके. सो इट मीन्स डू यू ॲक्ट सेल्फिश और अनकेअरिंग और विल समवन बी ट्रूली ग्रेटफुल यू हेल्प देम और टुडे. खरंच तुम्ही सेल्फिश झालात का? किंवा कोणाची निष्काळजी, अनकेअरिंग म्हणजे निष्काळजीपणा दाखवलात का? और विल समवन बी ट्रूली ग्रेटफुल यू हेल्प देम आउट टुडे. ओके. खरंच तुम्ही कोणाला मदत केलीत का? ओके. बघा इथे विचारतात. और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर युअर डीड यू डीड टुडे. किंवा असं नसेल, जर तुम्ही स्वार्थी नसाल, तर स्वार्थी नसेल त्याच्या विरुद्धार्थी काय होतं? तुम्ही काय मग खरंच एखादी चांगलं काम केलात का? एखाद्याला मदत केलात का? तुमच्या डीड म्हणजे कार्यामुळे, तुमच्या चांगल्या कार्यामुळे खरंच तुम्हाला कोणी येऊन ग्रेटफुल म्हणजे थँक्यू बोललं असेल का? असं पोएट विचारतो. बघा, दोन कॉन्ट्रॅक्टेड आयडिया आहेत. एक तर तुम्ही सेल्फिश आहात का?
जर तुम्ही सेल्फिश नसाल तर मग तुम्ही कोणाला मदत केली का निस्वार्थपणे, की जेणेकरून तुम्हाला कोणी आज येऊन काय करतं, त्याचं ग्रेटफुल एक्सप्रेस करतं, त्याचं ग्रॅटिट्यूड तुम्हाला एक्सप्रेस करतं, म्हणजे आभार मानायला कोण येतं का? ओके. बघा पहिल्या ओळीमध्ये पण 2 आहेत. तुम्ही एखाद्या मित्राला आनंदाने भेटलात का? जर नाही भेटलात तर का मग त्याला नजरअंदाज करून तुम्ही गर्दीमध्ये मिसळलात. ह्या दोन्हीपैकी एक तर नक्कीच आपण केला असेल, आहे ना? तर तसं तर तुम्ही सेल्फिश वागलात का? आपण बाहेर जाताना, रस्त्याला जाताना, ओके, कोणाला मदत असेल तरी पण आपण न करता आपापलं निघून गेलो. त्याला म्हणायचं सेल्फिशपणा का? आणि किंवा जर तुम्ही मदत केली असेल तर मग ते व्यक्ती तुम्हाला येऊन काय आभार मानलेत का? असं क्वेश्चन पोएट विचारतो. कॅन यू से टुनाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट? आता पोएट लास्ट म्हणतो की कॅन यू से टुनाईट, ओके, आजच्या रात्री का आपण बोलू शकतो का इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट? आता हे दिवस, पार्टिंग म्हणजे दिवस जात आहेत, ओके, स्लीपिंग फास्ट एकदम फास्ट जात आहेत, ओके. तर कॅन यू से टू नाईट वाईल वी आर अबाउट बिझी, ओके, ना वी आर सो बिझी हिअर, ओके. सो आता आपण हमेशा बिझी असतो, आपल्याला इतर कार्य करायला वेळ भेटत नाही. सो विअरली काय आपण काय नोटीस केलं आहे का असे दिवस जातात, ओके. तर अशा प्रकारे दिवस गेल्यानंतर आपण कधी विचार केला आहे का, है ना? सो पोएट सांगतो की कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट दॅट व्हॉट यू हॅव टू से दॅट यू हेल्प सिंगल ब्रदर ऑफ मेनी ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आता पोएट म्हणतो तुम्ही आजच्या दिवसात कधीतरी तुम्ही असा विचार केला आहे का, ओके, की आपण इतके दिवस जात आहेत, पटपट दिवस निघून जात आहेत, तर एखाद्या दिवशी तरी एखाद्याला सिंगल ब्रदर म्हणजे एखाद्या व्यक्तीला तरी आपण, ह्या खूप लोक आपल्या गर्दीमध्ये मिळतात, ओके, बाहेर जाताना, इकडे तिकडे जाताना, आपल्या शेजारी किंवा आपल्या बाजारामध्ये भरपूर असे लोक मिळतात. ज्याच्या व्यक्तीला आपण भेटतो त्याच्या एकाला तरी आपण हेल्प केली का? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आपण एकाला तरी मदत केली का असा विचार आपल्यामध्ये येतो का? कॅन यू से टू नाईट, ओके. जर असं नाही केलं तर एखाद्या दिवशी आपला विचार येतो का असा पोएट विचार करतो, सांगतो, विचारतो. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. एखादा सिंगल हार्ट म्हणजे इथे सिंगल व्यक्ती, ओके, एखादा तरी व्यक्ती आहे का की जो रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड, तुम्ही काय केलात किंवा तुम्ही काय म्हटलात त्याच्यावर तो आनंदी आहे, असा एखादा तरी व्यक्ती आहे का? ओके. तुमच्या कार्यामुळे किंवा तुमच्या म्हणण्यामुळे एखादा व्यक्ती तरी आनंदित झालाय का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. ओके. एखादा व्यक्ती भेटला का जसं आपण जो माणूस डिस्करेक्ट झाला आहे त्याचे होप्स वेअर फेडिंग नाऊ म्हणजे डिस्करेक्ट, ओके, अँड करेज लुक अहेड, ओके. त्याला तुम्ही एखादं धाडस किंवा काय बोललात का? करेजियस वर्ड आहे मी बीन होपलेस बट यू टेक आउट सम टाईम गिव्ह हिम ऑर होप अगेन. एखादा व्यक्ती असेल की जो डिस्करेज झाला असेल म्हणजे तिचं काही नुकसान झालं असेल, दुःखी झाला असेल, जीवनाला कंटाळला असेल, ओके, अशा व्यक्तीला तुम्ही करेज दिलात का? त्याला होप म्हणजे आशा परत दाखवली का? ओके. असे भरपूर असतात. म्हणजे तुम्ही पैशाची मदत नसेल केली, जर तुम्ही एखाद्याला कोणती फिजिकली मदत नाही केली तर अशी मदत केली का? मॉरल सपोर्ट एखाद्याला दिला का? एखाद्याला तुम्ही साहस दिलात का? किंवा अपेक्षा आशा दाखवली का? असा पोएट विचारतो. जर आता लास्टमध्ये बघा, डीड यू वेस्ट द डे. जर असं काय तुम्ही केलं नाहीत, ओके, पोएटने वरती जे सांगितलं, पोएट म्हणतो की याचा अर्थ डीड यू वेस्ट द डे, तुम्ही दिवस वेस्ट घातलात का? ऑर लूज इट, वाज इट वेल ऑर सोरली स्पेंट. ओके. तुम्ही आताचा जो दिवस गेला आजचा, ओके, तर तो दिवस चांगला गेला का सोरली स्पेंट,
म्हणजे युजलेस ओरली म्हणजे इथे काय युजलेस घालवला तुम्ही. ओके, आता दिवस तर जाणार, आलेला दिवस जाणार. आपण कोण विचार करणार आहे आजच्या दिवशी आपण काय केलं? आपलं आपलं काम करतो, नियमितपणे आपण आपलं काम करतो आणि जातो. ओके, रात्री झोपी जातो, उद्या सकाळी येतो, उठतो, परत तेच काम चालू असतं. परंतु पोएटच्या मनात प्रश्न येतो की आज जे दिवस गेलेला आहे, आजच्या दिवसात प्रत्येक दिवशी आपण विचार केला की प्रत्येक हा दिवस चांगला गेला का किंवा वाईट गेला. ओके, किंवा वेस्टेड गेला. आपण असा विचार कधी करतो एखाद्या दिवशी आपलं चांगलं काम केलं किंवा आनंदी एखादा सण साजरा केला किंवा एखादं सेलिब्रेशन असेल किंवा बड्डे असेल, तर आपण काय बोलतो, वा आजचा दिवस चांगला गेला. किंवा एखाद्या अडचणी आपल्या जीवनामध्ये आल्या असतील, परेशानी झाली असेल, त्यावेळेस आपण काय बोलतो, अरे आजचा दिवस वाईट गेला. परंतु पोएट हा पर्सनल दिवस म्हणत नाही. पोएट बोलतो तुम्ही काय केलात स्वतः इतरांसाठी, तुमच्यामुळे इतर कोणी आनंदित झाले का, तुम्हाला कोणी आभार व्यक्त करायला आले का. ओके, तसं जर झालं तर तुमचा दिवस काय असो चांगला गेला असेल. तर आता पोएट विचारतो, डिड यू वेस्ट द डे युअर लूज इट और वाज इट वेल और शुअरली स्पेंड. तुम्ही जे आता दिवस घालवला आहे तो चांगला गेला का वेस्ट गेला, युजलेस गेला. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिस्कंटेंट. ओके, आता पोएट म्हणतो की तुम्ही आता हे दिवस गेल्यामुळे डिड यू लूज ट्रेल ऑफ काइंडनेस, तुमच्या आजच्या दिवशी काही ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे चांगल्या व्यक्तीचा, म्हणजे आपण बोलतो नैतिकता किंवा दयाळूपणाचा ट्रेल सोडला का, की जेणेकरून लोक त्याची चर्चा करतील. अरे वा, हा व्यक्ती आज मला भेटला आणि ह्याच्याने मला भरपूर हेल्प झाली. ते म्हणायचं ट्रेल ऑफ काइंडनेस, जेणेकरून तो व्यक्ती उद्या तुमची वाट पाहिल. और स्कार ऑफ डिस्कंटेंट, स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे तुम्ही फक्त नाराजीपणा कोणाला दिलात का, है ना, जेणेकरून लोक नाराज झाले आणि ते तुम्हाला उद्या भेटायला अजिबात तयार नाहीत. ओके, सो अशा दोन गोष्टी आहेत, ए ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिस्कंटेंट. सो दिस इज द लास्ट स्टांजा. ओके, पोएट आस्क इफ यू वेस्टेड दॅट डे लाईक सो मेनी डेज गॉन. असे आजपासून बरेच दिवस आले गेले, असे तुम्ही डेज वेस्ट केलात का. नॉट हॅविंग डन एनिथिंग रिमार्केबल, आपण जीवनामध्ये काहीच केलेलं नाही रिमार्केबल. ओके, सो वॉज टुडे वेल स्पेंट ऑर डेड लॉस. आता पोएट विचारतो, डीड यू हॅव बिहाइंड समवन स्माइलिंग. आता ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे काय, तुम्ही आता कोणाला तरी आपल्या पाठीमागे स्माइलिंग ठेवली का, जेणेकरून ते तुम्हाला भेटल्यानंतर स्माइल करतील किंवा त्यांना बरं वाटेल. ऑर लेफ्ट सम फिलिंग डिजेक्टेड. आता स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे फिलिंग ऑफ डिजेक्टेड और इग्नोर देम बिकॉज यू इग्नोर देम. असे काही लोक आहेत का ज्याला तुम्ही भेटलात आणि त्यांना इग्नोर केलं तुम्ही आणि त्यांना तुम्ही हेल्प केली नाही, म्हणजे ते तुमच्यामुळं डिजेक्ट झाले किंवा नाराज झाले. ओके, किंवा तुम्ही असं काय स्माईल सोडलात का किंवा इतरांना स्माईल दिलात का, जेणेकरून ते तुम्हाला भेटल्यामुळं ते आनंदित झाले असतील, त्यांना बरं वाटलं असेल. अशा दोन घटना असतात आपल्या भारतात. आपण ह्या दोन्हीपैकी काहीच करत नाही. आपण कोणाला मदत पण करत नाही, आपण कोणाला स्माईल पण देत नाही किंवा आपण कोणाशी डिजेक्टेड म्हणजे कोणाला नाराज पण करत नाही. असे पण काही लोक असतात. ओके, सो ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक गॉड वुड से. आता पोएट विचारतो, डीड यू लिव्ह बिहाइंड सम स्माइलिंग. ओके, वेन यू आर अबाउट टू स्लीप. इथे काय आपण म्हणतो, आर यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक. आपण ज्यावेळेस दिवसभरातलं काम करतो आणि संध्याकाळी झोपायला जातो, ओके, तर आपण डोळे बंद केल्यानंतर इन स्लंबर म्हणजे झोपताना आपण काय विचार करतो. डू यू थिंक दॅट गॉड वुड से. आपण विचार केला आहे का आपल्याला गॉड, देव, ईश्वर म्हणेल काहीतरी. ओके, वेन यू आर अबाउट टू स्लीप डू यू थिंक गॉड मे ग्रँट यू वन मोर डे टू लिव्ह. ओके, सो आपल्याला असं जर केलं, आपण दिवसभरात जर चांगलं वागलं असेल तर गॉड वुड से, काय म्हणेल आपल्याला गॉड. गॉड वुड से हॅव यू अर्न वन मोर टुमॉरो बाय वर्क यू डीड टुडे. आता गॉड म्हणतो, लास्ट लाईन बघा,
Have you earned one more tomorrow by the work you did today? Do you think God may grant you one more day to live? आता this is depend upon that work or that person who had done according to the poet. पोएटच्या नुसार जो कोणी असं चांगलं वागला असेल त्यालाच एक दिवस गॉड देईल परत. आता ह्या आपल्या वागण्यामुळे आपल्याला असं वाटतं का आपण दिवस खरंच कमवला उद्याचा? खरंच आपल्याला गॉड हा उद्याचा दिवस ऑफर करेल का? है ना? असं नाही करेल तर मग आपला दिवस असे दिवस येत जात राहतात, ते दिवसावर आपला अधिकार नसतो. पोएटला एकदम शेवटी सांगायचं आहे की अशा प्रकारचे जे आपण जीवन जगत असतो. ओके, द पोएट इनडायरेक्टली मीन दॅट ईच डे वी एक्झिस्ट वी मस्ट मेक आवर लिव्हिंग युजफुल. आपण रोज जगतो राहतो, परंतु आपण आपलं जीवन युजफुल केलं पाहिजे, काहीतरी उपयोगात आणलं पाहिजे. वी आर नॉट शुअर इफ वी शॅल वेक इन मॉर्निंग. आपल्याला अजून खात्री नाही की आपण सकाळी उठू शकतो, कारण आपल्या जीवनाचं आपल्या आयुष्याचं आपण काही सांगू शकत नाही. देर इज नो गॅरंटी ऑफ लाईफ. ओके, वी प्रे वी डू बट फॉर गॉड टू ग्रँट अस वन मोर डे टुमॉरो. जर आपल्याला आयुष्य वाढून घ्यायचं असेल, ओके, तर आपण देवाला आपण एक दिवस अजून मागतो, अजून मला लंबी उमर दे असं म्हणतो, है ना? तर तसं करायचं असेल तर वी हॅव टू जस्टिफाय आवर एक्झिस्टन्स टुडे. आजचा दिवस आपण कसं जगला हे आपल्याला जस्टिफाय करून दाखवावं लागेल देवाला. दॅट्स वाय मग पोएट विचारतो, डीड यू पुट टुडे टू यूज. खरंच आजचा दिवस आपण उपयोगात आणला का? डीड वी हेल्प ॲटलिस्ट वन फेलो ह्युमन. खरंच एका तरी व्यक्तीला आपण आजच्या दिवशी मदत केली का? किंवा डीड वी एक्सटेंड द हेल्प विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न. किंवा एखाद्याला आपण निस्वार्थपणा मदत केली का? ओके, डीड ॲटलिस्ट वन पर्सन फील ग्रेटफुल फॉर युअर ॲक्ट ऑफ हेल्प. ओके, किंवा एखादा तरी व्यक्ती तुम्हाला आभार व्यक्त करायला आला का तुम्ही मदत केली म्हणून? इफ नथिंग, ह्याच्यापैकी जर आपण काहीच नाही केलं तर वी कॅन मेक द एफर्ट टू स्पीक अ काइंड वर्ड टू स्ट्रेंजर. ह्याच्यातलं जर आपण काहीच करू शकलो नाही तर आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला चांगलं बोलून, काइंड वर्ड, ओके, बोलून, ओके, त्याला आपण काय करू शकतो, त्याला आनंदी करू शकतो. ओके, चांगलं बोलून. ओके, सो वी मे पास बाय इन हरी और डेली हरी. आपण जर गडबडीत जात असतो, एखादा व्यक्ती भेटला तर आपण हाय हॅलो तरी करू शकतो, स्माईल बोलू शकतो, कसं आहे बाबा, चांगलं राहा बाबा, आणि असं चांगले शब्द तरी बोलू शकतो. असं तरी केलं का आपण कधी? सो हॅज लिव्ह माइंडफुली. आपण असे माइंडफुली जगलो का? अनसेल्फिशली, निस्वार्थपणे, अँड लुक फॉर वेज टू बी द हेल्प ऑफ टू समवन इन नीड. आणि हमेशा आपण एखाद्याला त्याच्या गरजेनुसार मदतीचे हात दिलाय का? आपण जर अडचणीमध्ये जर मदत केली असेल, ओके, दॅट इज द मिनिमम एक्सपेक्टेड बाय गॉड. आणि हेच गॉडला अपेक्षित असतं, हेच देवाला अपेक्षित असतं. ऑर टू हॅव लिव्ड ॲज ह्युमन वूड बी फुटाईल. जर तुम्ही असं काही केलं नाही तर आपलं मानवी जीवन व्यर्थ जातो. ओके, म्हणून आपल्याला उद्याचा दिवस भेटत नाही असं पोएट म्हणतो. And next video we will share brainstorming activity detail. Okay, like, share and comment also, that we can understand how what changes should be do. Okay, thank you, bye.